एक्सपेरिमेंट नंबर 15 प्रोग्राम टू इम्प्लिमेंट पॉइंटर टू डिराइव्ड क्लास. ओके, तिथे टायपिंग मिस्टेक आहे. प्रोग्राम टू इम्प्लिमेंट पॉइंटर टू डिराइव्ड क्लास. ओके, सो आधी पहिल्यांदा आपल्याला पॉइंटर म्हणजे काय असतं ते माहिती असणं इम्पॉर्टंट आहे. सो पॉइंटर इज नथिंग बट अ व्हेरिएबल दॅट होल्ड्स द मेमरी ॲड्रेस ऑफ अनदर व्हेरिएबल. ओके, म्हणजे एखाद्या व्हेरिएबलचा मेमरी ॲड्रेस होल्ड करण्यासाठी आपण काय वापरतो, पॉइंटर वापरतो. ओके, सो आता इथे आपण बघूया पहिल्यांदा पॉइंटर्स टू डिराइव्ड क्लास म्हणजे काय. ओके, इथे काही रूल्स दिले आहेत त्यांनी पॉइंटर्स टू डिराइव्ड क्लासचे. ओके, सो आपण वन बाय वन बघूया. C++ अलाउज बेस क्लास पॉइंटर्स टू पॉइंट डिराइव्ड क्लास ऑब्जेक्ट. म्हणजे C++ मध्ये आपण बेस क्लासचा पॉइंटर घेऊन आपण डिराइव्ड क्लासला काय करू शकतो, डिराइव्ड क्लासच्या ऑब्जेक्टला आपण ॲक्सेस करू शकतो. आता ते कसं ॲक्सेस करायचं ते आता त्यांनी सेकंड स्टेपला म्हटलं आहे बघा. समजा आपल्याकडे एक क्लास आहे बेस नावाचा आणि त्या बेस क्लासपासून आपण डिराइव्ड हा एक काय केला आहे क्लास पब्लिकली डिराइव्ड केला आहे. ओके, त्याच्यानंतर तुम्ही असं लिहू शकता की बेस पॉइंटर P1. इथे काय केलं आहे सांगा, हे ॲस्टेरिकचं साईन आहे तो जर एखाद्या व्हेरिएबलच्या पुढे लिहिलं तर तो आपण ॲज अ पॉइंटर व्हेरिएबल म्हणून यूज करतो. ओके, इथे बेस हे जे काही दिलं आहे ते बेस आहे तुमचा बेस क्लासचं नाव आणि हा पॉइंटर P1 हा जो काय पॉइंटर आहे तो कोणाचा पॉइंटर आहे तर बेस क्लासचा पॉइंटर आहे. ओके, इथे त्याने डिराइव्ड दिलं आहे ते खाली आहे बघा. इथे त्याने डिराइव्ड क्लासचा D_ ऑब्जेक्ट नावाचा एक ऑब्जेक्ट क्रिएट केलेला आहे. डिराइव्ड हा आपला काय आहे, जो आपला चाइल्ड क्लास आहे किंवा आपला जो सब क्लास आहे त्याचं नाव काय आहे डिराइव्ड क्लास. ओके, ह्या डिराइव्ड क्लासचं त्यांनी एक ऑब्जेक्ट क्रिएट केलं आहे D_ ऑब्जेक्ट. ओके, आता त्याच्यानंतर काय असाइन केलं बघा, P1 जो काय पॉइंटर होतो, इथे जर आपण पॉइंटर व्हेरिएबल घेतला आहे त्याला जर तुम्हाला काही इनिशियलाइज करायचं असेल तर प्रत्येक वेळी तुम्हाला ॲस्टेरिक मार्क लिहायला पाहिजे असं काही नाही. तुम्ही फक्त डिक्लेअर करताना त्याला विथ ॲस्टेरिक सिम्बॉल काय करा, डिक्लेअर करा. आणि त्याला जर तुम्हाला इनिशियलाइज करायची असेल किंवा कुठची व्हॅल्यू द्यायची असेल तर तुम्ही डायरेक्टली त्याचं नाव वापरू शकता. सो इथे वापरलं आहे बघा P1 इज इक्वल टू ॲड्रेस ऑफ D_ ऑब्जेक्ट. कारण पॉइंटर काय होल्ड करतो तर ॲड्रेस होल्ड करतो. इथे D_ ऑब्जेक्ट हे जरी ऑब्जेक्ट असला तरी ते काय आहे ऑब्जेक्ट व्हेरिएबल आहे. सो आपण इथे काय लिहिलं P1 इज इक्वल टू ॲड्रेस ऑफ D_ ऑब्जेक्ट. ओके, त्याच्यानंतर आपण इथे काय केलं आहे बेस पॉइंटर 2. ओके, बेस या क्लासचा परत P2 नावाचा काय केला ऑब्जेक्ट क्रिएट केला आणि त्याला काय असाइन केलं न्यू डिराइव्ड. म्हणजे जो काही डिराइव्डचा जो काही ऑब्जेक्ट आपण क्रिएट केला आहे तो कशाला असाइन केला पॉइंटर P2 ला. ओके, सो आता इथे काय तिसऱ्या स्टेपला बघा काय म्हटलं, युजिंग अ बेस क्लास पॉइंटर पॉइंटिंग टू अ डिराइव्ड क्लास ऑब्जेक्ट वी कॅन ॲक्सेस ओनली दोज मेंबर्स ऑफ डिराइव्ड ऑब्जेक्ट दॅट वेअर इनहेरिटेड फ्रॉम द बेस क्लास. ओके, पॉइंटर टू डिराइव्ड क्लासचा एक सगळ्यात इम्पॉर्टंट कुठचा रूल असेल तर तो पॉइंटर जो काही बेस क्लासचा जो काही पॉइंटर असतो तो फक्त आणि फक्त डिराइव्ड क्लासमधल्या त्याच ऑब्जेक्टला किंवा त्याच मेंबर्सना ॲक्सेस करू शकतो जे बेस क्लासपासून इनहेरिटेड झालेले आहेत. डिराइव्ड क्लासने समजा नवीन काहीतरी मॉडिफिकेशन केलं किंवा नवीन एलिमेंट स्वतःचे असे काहीतरी व्हेरिएबल्स किंवा स्वतःचं असं डेटा फंक्शन जर त्याने काही डिफाईन केलं तर तुमचा बेस क्लासचा पॉइंटर त्याला पॉईंट करू शकत नाही किंवा त्याला ॲक्सेस करू शकत नाही. ओके, सो इथे इट इज अ डिफरंट फ्रॉम द बिहेवियर ऑफ जावामध्ये हे सेम असं होतं की आपण डिराइव्ड क्लासला सगळा पूर्ण डेटाला काय करू शकतो ॲक्सेस करू शकतो, पण OOPमध्ये असं होत नाही. ओके, जर तुम्हाला जावासारखं फंक्शन हवं असेल तर तुम्हाला इथे व्हर्च्युअल फंक्शन्स यूज करावे लागतात. व्हर्च्युअल फंक्शन्स म्हणजे काय, तुम्ही जो काही ज्या फंक्शनला तुम्हाला व्हर्च्युअल बनवायचं आहे त्या फंक्शनच्या आधी तुम्हाला व्हर्च्युअल हा कीवर्ड वापरावा लागतो अँड त्याला असाइन इज इक्वल टू 0 करावं लागतं. ओके, ज्या फंक्शनच्या पुढे तुम्ही व्हर्च्युअल हा फंक्शन यूज करता त्याला आपण म्हणतो व्हर्च्युअल फंक्शन. ओके, दिस इज बिकॉज द बेस पॉइंटर हॅज द नॉलेज ओनली ऑफ द बेस क्लास. आता हे कसं का होतं, कारण बेस पॉइंटर असतो, जो पॉइंटर आपण क्रिएट करतो तो फक्त आणि फक्त बेस क्लासचा असतो. त्याच्यामुळे त्याच्याकडे जी काही इन्फॉर्मेशन असणार किंवा त्याच्याकडे जे काही नॉलेज आहे ते लिमिटेड असणार त्या बेस क्लास पुरतं. सो त्या बेस क्लास सोडून जो काही अदर बेस क्लासमध्ये असलेले मेंबर्स आहेत किंवा बेस क्लासच्या प्रॉपर्टीज आहेत त्या सोडून अदर प्रॉपर्टीज त्याला माहिती असतात. म्हणूनच बेस क्लासचा जो काही पॉइंटर असतो तो फक्त आणि फक्त डिराइव्ड क्लासला ॲक्सेस करतो, फक्त तेच डेटा ॲक्सेस करतो जो डेटा डिराइव्ड क्लासमध्ये बेस क्लासपासून इनहेरिट झालेला असतो. डिराइव्ड क्लासने जर स्वतःचा एखादा डेटा तयार केला तर त्याला तो ॲक्सेस करू शकत नाही. इट नोज नथिंग अबाउट द मेंबर्स ॲडेड बाय द डिराइव्ड क्लास. कारण डिराइव्ड क्लासने नवीन जे काही मेंबर्स ॲड केले आहेत त्याच्याबद्दल बेस क्लास पॉइंटरला काहीच माहीत नसतं. ओके,
सो आता आपण बघणार आहोत इथे एक प्रोग्राम त्याने दिला आहे एक्सरसाइजमध्ये. राईट अ प्रोग्राम C++ प्रोग्राम, डिक्लेअर अ क्लास पॉलिगॉन having data members width and height, derive classes rectangle and triangle from polygon, having area as a member function, calculate area of triangle and rectangle using pointer to derived class object. ओके, आता विथ बाय युजिंग पॉइंटर टू डिराइव्ड क्लास ऑब्जेक्ट आपल्याला काय करायचं आहे, हा जो काही प्रोग्राम आहे तो काय करायचा आहे, इम्प्लिमेंट करायचा आहे. ओके, सो जो हा काही प्रोग्राम मी करणार आहे तो तुमच्या मायक्रो प्रोजेक्टसाठी इम्पॉर्टंट असणार आहे. सो जरा लक्षपूर्वक देऊन ऐका. सो आपल्याला टर्बोसीमध्ये जायचं आहे. आता टर्बोसीमध्येच आपण, सो मी इथे जो काही एम होता आपल्या पर्टिक्युलर प्रोग्रामचं ते मी इथे काय केलं आहे, मेन्शन करून घेतलं आहे. सो आता आपण प्रोग्रॅमिंगला स्टार्ट करूया. सो पहिल्यांदा आपल्याला हेडर फाईल्स लागतील, तो मी त्या हेडर फाईल्स इन्क्लूड करून घेते. ह्या प्रोग्रामची लेंथ जरा जास्त आहे त्याच्यामुळे जरा लक्ष देऊन बघा. पण दोन्ही फाईल्स काय केल्या आहेत, इन्क्लूड करून घेतल्या आहेत. ओके, दोन्ही फाईल्स इन्क्लूड करून घेतल्यानंतर त्यांनी काय म्हटलं आहे, पहिल्यांदा आपल्याला एक क्लास क्रिएट करायचा आहे आणि त्या क्लासचं नाव आहे पॉलिगॉन. सो आता आपण एक नवीन क्लास क्रिएट करूया. इथे पॉलिगॉन नावाचा मी एक क्लास क्रिएट करून घेतला, त्याचा स्कोप डिफाईन करून घेऊया. ओके, सो आता ह्या पॉलिगॉनमध्ये आपण एरिया आणि आपल्याला काय फाइंड आउट करायचं आहे, तर ट्रायंगल आणि रेक्टँगलचा आपल्याला काय करायचं आहे, एरिया फाइंड आउट करायचा आहे. सो जे काही व्हेरिएबल्स लागतील ते आपण डिक्लेअर करून घेऊया. सॉरी, विड्थ अँड हाईट. ओके, ट्रायंगलसाठी आपल्याला काय लागतं, 1/2 इंटू बेस इंटू हाईट असा फॉर्म्युला आहे. सो मी इथे विड्थ आणि हाईट असं दोन व्हेरिएबल्स घेतले आहेत. ओके, सगळा डेटा मी पब्लिक ठेवते कारण का आपण मोर दॅन 1 क्लासेसवर काम करणार आहोत. ओके, सो आता आपल्याला काय करावे लागतील, 2 फंक्शन्स घ्यावी लागतील. सो ही दोन्ही फंक्शन्स आहेत ती मी व्हर्च्युअल फंक्शन्स घेते आहे. सो व्हर्च्युअल फंक्शन क्रिएट करण्यासाठी आपल्याला काय करावं लागतं, व्हर्च्युअल हा कीवर्ड वापरावा लागतो. त्याच्यानंतर तुम्हाला रिटर्न टाईप द्यायचा आहे आणि त्याच्यानंतर तुम्हाला जे काही फंक्शनचं नाव द्यायचं आहे ते तुम्ही इथे देऊ शकता. सो मी इथे गेट डेटा नावाचं फंक्शन दिलं आहे. ओके, सो मला नुसतं व्हर्च्युअल नको आहे, तर मला काय पाहिजे, प्युअर व्हर्च्युअल फंक्शन आहे. म्हणजे मी काय करणार आहे, हा जो काही माझा पॉलिगॉन आहे त्याला मी ॲब्स्ट्रॅक्ट क्लास म्हणून डिक्लेअर करणार आहे. ॲब्स्ट्रॅक्ट म्हणजे ब्ल्यू प्रिंट. आणि ओके, म्हणजे त्या अकॉर्डिंग टू दॅट ब्ल्यू प्रिंट मी पुढचे फर्दर जे काही क्लास आहेत ते काय करणार आहे, डिराइव्ह करत जाणार आहे. सो इथे मी प्युअर व्हर्च्युअल फंक्शन वापरलं आहे. इथे हवं तर मी तुम्हाला कमेंटमध्ये लिहून ठेवते. प्युअर व्हर्च्युअल फंक्शन. ओके, सो सिमिलर वे मी एरिया नावाचं एक फंक्शन, कारण का आपल्याला ते परत परत वापरावं लागणार. आपण मगाशी व्हर्च्युअल बेस क्लास बघितलं की परत परत तेच जर वापरायचं असेल तर आपण व्हर्च्युअल हा कीवर्ड वापरतो. म्हणूनच मी ते व्हर्च्युअल फंक्शन, प्युअर व्हर्च्युअल फंक्शन्स वापरते आहे. ओके, सो इज इक्वल टू 0. ओके, ही जी काही दोन्ही फंक्शन्स आहेत ती काय आहेत, माझी प्युअर व्हर्च्युअल फंक्शन्स आहेत. ओके, सो इथे मी काय करते, क्लास क्लोज करते. बाकी मी काहीच केलं नाही. इथे 2 फंक्शन्स प्युअर व्हर्च्युअल फंक्शन्स डिफाईन केले कारण का आपल्याला एरिया प्रत्येक वेळी लागणार आहे आणि गेट डेटा प्रत्येक वेळी लागणार. सो प्रत्येक 30 कॉपी परत परत लिहिण्यापेक्षा आपण एकदाच लिहिलं बरं, म्हणून काय केलं, ते प्युअर व्हर्च्युअल फंक्शन करून ठेवलं. ओके, त्याच्यानंतर त्याने काय म्हटलं की डिराइव्ह क्लासेस रेक्टँगल अँड ट्रायंगल. सो पहिल्यांदा आपण एक रेक्टँगल नावाचा क्लास डिराइव्ह करूया. सो क्लास डिराइव्ह करण्यासाठी क्लास हा कीवर्ड वापरला, रेक्टँगलसाठी नाव दिलं रेक्टँगल असं. ओके, इनहेरिटन्स ऑपरेटर वापरला, पब्लिक लिस्ट घेतली कारण का मी डेटा पब्लिक ठेवला आहे. सो विजिबिलिटी मोड काय ठेवला, पब्लिक, आणि आपल्या बेस क्लासचं नाव काय आहे, पॉलिगॉन. ओके,
सो नेक्स्ट आपण बघणार आहोत की आता हा जो काय मी पॉलिगॉन बनवला आहे क्लास, तो पॉलिगॉन जो क्लास आहे तो मी ॲबस्ट्रॅक्ट क्लास म्हणून डिक्लेअर केला आहे. सो आपण ह्या पॉलिगॉन ह्या क्लासचा ऑब्जेक्ट क्रिएट करू शकत नाही, हे लक्षात ठेवा. कारण ॲबस्ट्रॅक्ट क्लास तो कसा झाला, कारण त्याच्यामध्ये काय दिलं आपण प्युअर व्हर्च्युअल फंक्शन वापरले. ओके, सो प्युअर व्हर्च्युअल फंक्शन वापरल्यामुळे तो काय झाला, माझा ॲबस्ट्रॅक्ट क्लास झाला. ओके, सो आता आपण पॉलिगॉनपासून हा क्लास डिक्लेअर करतो. मी स्कोप डिफाईन करून घेते. स्कोप डिफाईन करून घेतला की तुमचा क्लास कुठे क्लोज होतो हे परत डिफाईन करावं लागत नाही. सो सुरुवातीलाच मी काय करते ते ओके, सो पब्लिक void get data. ओके, आता बघा हे मी दोन्ही फंक्शन्स का केलं आहे सांगा, की ह्यांना प्युअर व्हर्च्युअल करण्यामागचं कारण काय सांगा. मी तेच नेम वापरू शकते, गेट डेटा आणि एरिया. पुढे जितके मी क्लास डिराईव्ह करणार तिथे सगळ्यामध्ये मी गेट डेट असंच आहे तसंच वॉइड गेट डेटा वापरू शकते. कारण ते काय केलं आहे मी व्हर्च्युअल केलं आहे, म्हणजे प्रत्येक क्लासकडे फक्त एकच कॉपी जाणार. त्याच्यामुळे आता आपण इथे बघा गेट डेटा फंक्शन डिक्लेअर करून घेऊया. ओके, गेट डेटामध्ये आपण काय करूया, एंटर द लेंथ अँड ब्रेड्थ ऑफ रेक्टँगल. आपण एक स्क्रीनवर मेसेज देऊया युजरसाठी. ओके, की एंटर दी लेंथ and length and breadth of the rectangle. Length and breadth of rectangle. Okay, so इथे एंडेल देऊया and करूया. ओके, कोलन झाला तिथे चुकून, आपण तिथे काय करूया सेमीकोलन देऊया. ओके, सो आता जो काय युजर एंटर करणार ते आपण कुठेतरी स्टोअर करून ठेवायला पाहिजे. सो इथे आपण व्हॅल्यू घेतल्या आहेत विड्थ आणि हाईट. सो आपली जी काही लेंथ आहे ते आपण हाईट या व्हेरिएबलला स्टोअर करू, अँड जे काय ब्रेड्थ आहे ते आपण विड्थ या व्हेरिएबलला स्टोअर करू. ओके, हे व्हेरिएबल नेम आहे. हा तुम्ही इथे दुसरं कुठचंही व्हेरिएबल नेम घेऊ शकता. मी थ्रू आउट द मला सगळ्या बेस आणि हाईट लागणार, सो त्याच्यामुळे मी तसे व्हेरिएबल्स घेतले. ओके, सो इथे आपलं गेट डेटा हे फंक्शन काय होईल, क्लोज होईल. ओके, त्यानंतर आपल्याला काय करावं लागणार, रेक्टँगलचा एरिया फाइंड आउट करायचा आहे. सो मी इथे एरिया हे फंक्शन घेते. बघा आउटसाइड दी क्लास आपण काय करतोय ते फंक्शन इथे डिफाईन करतोय. ऑलरेडी ते मी प्युअर व्हर्च्युअल म्हणून डिफाईन केलं आहे. त्याच्यामुळे तुम्ही कितीही वेळा ते एरिया फंक्शन यूज करू शकता. इथे डबल डिक्लेरेशनचा कुठचाही एरर येणार नाही, कारण इथे कुठचीही डुप्लिकेट कॉपी जाणार नाही. सो आता इथे आपण काय करूया, एरियासाठी आपण काय करूया फंक्शन स्टार्ट करूया. सो मी इथे एक व्हेरिएबल घेते पहिल्यांदा डबलमध्ये, कारण का आपल्या ज्या काही व्हॅल्यूज आहेत ते मी डबल या डेटा टाईपला स्टोअर केलं आहे. AOR, AOR मीन्स एरिया ऑफ रेक्टँगल. ओके, असा एक व्हेरिएबल डिक्लेअर केलं. सो AOR इज इक्वल टू, आता आपण त्याचा इथे आपण तो फॉर्म्युला अप्लाय करूया. त्याचा फॉर्म्युला काय आहे तर लेंथ इंटू ब्रेड्थ. ओके, सो आपण काय वापरले, लेंथ आणि ब्रेड्थसाठी विड्थ आणि हाईट हे दोन व्हेरिएबल वापरले आहेत. सो आपण तो फॉर्म्युला तिथे अप्लाय करून घेतला, आणि त्याच्यानंतर हे फंक्शन इथे कॉल करूया. सी आउट एरिया ऑफ रेक्टँगल इज एरिया ऑफ रेक्टँगल इज, नंतर कोलन देऊया, आणि इथे आपण कशामध्ये स्टोअर केला आहे तर AOR ह्या व्हेरिएबलला स्टोअर केला. सो AOR कॉल केला आणि इथे मी एंडेल देते. ओके, त्याच्यानंतर इथे आपला वर्ड एरिया कंप्लीट होईल आणि आपला क्लास कंप्लीट होईल. ओके, आता आपला
रेक्टँगल क्लास लिहून झाला आहे. मी थोडीशी स्पेस सोडते जेणेकरून तुम्हाला सांगायला सोपं पडेल. त्याच्यानंतर क्लास, आता आपल्याला दुसरा क्लास कुठचा क्रिएट करायचा होता, तर तो क्लास आहे ट्रायंगल. सो मी इथे लिहिते क्लास ट्रायंगल, इनहेरिटन्स ऑपरेटर, पब्लिक पॉलिगॉन. हे दोघांसाठी आपण काय केला, एकच बेस क्लास ठेवला आहे. ओके, क्लासचा स्कोप डिफाईन करून घेऊया आणि इथे जाऊन आता आपल्याला सेम, आता आपण काय करणार आहोत, इथे बेस अँड हाईट जी काही युजरला एक मेसेज देऊया इथे जाऊन की आपल्याला इथे काय करायचं आहे, एक पब्लिक गेट डेटा फंक्शन देऊया. सेम पब्लिक void get data. ओके, गेट डेटा फंक्शनमध्ये आपण युजरला एक मेसेज देऊया की एंटर कर ट्रायंगलची हाईट अँड विड्थ. सो हाईट अँड बेस, एंटर बेस अँड हाईट ऑफ ट्रायंगल त्याच्यानंतर इथे आपण एंडल देऊया. ओके, सीन करून त्या व्हॅल्यू स्टोअर करून घेऊया. आपण अगेन जी काही बेस आहे ती आपण कशामध्ये स्टोअर करणार आहोत, विड्थमध्ये. ओके, विड्थमध्ये स्टोअर करून घेऊया. आणि जी काही हाईट आहे ती आपण स्टोअर करूया हाईट या व्हेरिएबलला. ओके, दोन्हीसाठी मी सेमच जे काही पॅरामीटर्स व्हेरिएबल्स यूज केले तेच यूज केले. ओके, त्याच्यानंतर आपण गेट डेटा हे फंक्शन क्लोज करून बघूया. नंतर आता आपण घेऊया वॉइड एरिया. ओके, हा जर आपण इथे व्हर्च्युअल फंक्शन किंवा ॲबस्ट्रॅक्ट क्लास वापरला नसता, तुम्हाला इंट एरिया किंवा एरिया ऑफ रेक्टँगल असं काहीतरी वेगवेगळी नावं द्यायची लागली असती. सो इथे आपण एकच आपण कॉमन वापरतोय, गेट डेटा आणि एरिया. सो त्याच्यासाठीच त्यांना काय केलं, आपण ॲज अ प्रायव्हेट म्हणून काय केलं, डिक्लेअर करून ठेवलं. ओके, सो आता इथे आपण परत घेऊया डबलमध्ये एक एरिया ऑफ AOT घेऊया, एरिया ऑफ ट्रायंगल. ओके, सो AOTसाठी आपण फॉर्म्युला अप्लाय करूया. 1/2 म्हणजे घेण्यापेक्षा आपण 0.5 घेऊया इंटू तुमची जी काही विड्थ असणार. ओके, विड्थ इंटू हाईट. ओके, मी फॉर्म्युला अप्लाय केला. 0.5 कुठून आला आहे, तर आपला एरिया ऑफ ट्रायंगलचा फॉर्म्युला आहे तो काय, हाफ इंटू बेस इंटू हाईट. सो हाफ मी कन्वर्ट केलं डेसिमल पॉईंटमध्ये, सो ते झाले 0.5. सो इथे आता परत एक स्टेटमेंट घेऊया, सी आउट एरिया ऑफ ट्रायंगल इज एरिया ऑफ ट्रायंगल इज कोलन देऊन इथे आपण कुठे स्टोअर केलं आहे, तर AOT या व्हेरिएबलला स्टोअर केलं आहे. सो इथे मी एंडल देते. ओके, त्याच्यानंतर इथे आपला जो काही जे काही फंक्शन आहे आपलं ते क्लोज होईल. त्यानंतर आपला क्लास क्लोज होईल. सो आपण एक ॲबस्ट्रॅक्ट क्लास बनवला. त्या ॲबस्ट्रॅक्ट बाय युजिंग दॅट ॲबस्ट्रॅक्ट क्लास दोन वेगवेगळे क्लासेस काय केलेत, डिराईव्ह केलेत. ओके, सो त्याच्यानंतर आता आपल्याला काय लिहायचं आहे, ॲज युजल आपलं मेन फंक्शन. सो मेन फंक्शन मी इथे लिहिते. ओके, आता आपण इथे मेन फंक्शनमध्ये आपण काय वापरणार आहोत, पॉइंटर टू डिराईव्ड क्लासची कन्सेप्ट वापरणार आहोत. ती कशी वापरणार ती आता बघा. ओके, सो इथे आपल्याला काय करायचं आहे, मेन फंक्शनला पहिल्यांदा रेक्टँगलसाठी एक R नावाचा मी ऑब्जेक्ट क्रिएट करते अँड ट्रायंगलसाठी T नावाचा ऑब्जेक्ट क्रिएट करते. सो दोन्ही जे काय आपण डिराईव्ड क्लासेस केल्या त्या दोघांसाठी मी काय केलं, दोन ऑब्जेक्ट क्रिएट करून घेतले. ओके, ओके, त्याच्यानंतर आपण जो काही पॉलिगॉन म्हणजे आपला जो मेन बेस क्लास आहे पॉलिगॉन. ओके, सो पॉलिगॉनचा एक पॉइंटर ॲरे डिक्लेअर करूया. सो पॉइंटर व्हेरिएबलसाठी ॲस्टेरिक दिलं आणि आपण इथे लिस्ट ऑफ 2 काय करणार आहोत, डिफाईन करणार आहोत. ओके, लिस्ट ऑफ 2 म्हणजे काय, आपण दोन व्हॅल्यूज वापरणार आहोत म्हणून मी इथे काय वापरले आहे, ॲरे वापरला आहे.
ओके. सो आपण लिस्ट ऑफ झिरोला ॲरे, तुम्हाला माहिती आहे की ॲरेचं जे काही स्टार्टिंग लोकेशन असतं ते 0 असतं. सो लिस्ट ऑफ झिरोला आपण काय असाइन करूया, ॲड्रेस ऑफ आर. म्हणजे रेक्टँगलसाठी आपण लिस्ट ऑफ 0 हा ॲरे वापरतो, पॉइंटर वापरतो आहे, ॲरे पॉइंटर वापरला आहे आपण इथे. अँड लिस्ट ऑफ 1 म्हणून घेऊया आणि त्याला असाइन करूया, कोणाचा ॲड्रेस असाइन करूया, तर तो म्हणजे आपल्या ट्रायंगलचा. ओके. त्याच्यानंतर बघा आता हे काय केलं आहे बघा, मी इथे मेन फंक्शन, अजून खूप प्रोग्राम बाकी आहे. ओके. पहिल्यांदा काय केलं आपण, दोन्ही डिराइव्ड क्लासचा ऑब्जेक्ट क्रिएट करून घेतला, रेक्टँगलचा आर अँड ट्रायंगलचा टी. त्याच्यानंतर आपला जो बेस क्लास होता पॉलिगॉन, त्या पॉलिगॉनचा आपण एक ॲरे पॉइंटर क्रिएट केला आहे. त्या ॲरे पॉइंटर का क्रिएट केला आहे, कारण की इथे माझ्याकडे 2 बेस क्लासेस आहेत जे आपण पॉलिगॉनपासून डिराइव्ड केले आहेत. सो दोघांसाठी एक सिमिलर वे आपल्याला काय करायचं आहे, घ्यायचं होतं, म्हणून मी इथे काय केलं, ॲरे पॉइंटर यूज केला. सो ॲज सगळ्यांना माहिती आहे की ॲरेची जी काही इनिशियल असते, स्टार्टिंग असते, ती 0पासून होते. सो मी त्या ॲरेमध्ये प्रत्येकाला एक म्हणजे ॲड्रेस असाइन केला. लिस्ट ऑफ 0 कोणाला रिप्रेझेंट करणार, रेक्टँगलला. ॲड्रेस ऑफ आर म्हणजेच तो कोणाला असाइन रिप्रेझेंट करतो आहे, रेक्टँगलला. अँड लिस्ट ऑफ 1ला काय असाइन केला आहे, ॲड्रेस ऑफ टी म्हणजे तो कोणाला रिप्रेझेंट करतो आहे, ट्रायंगलला. ओके. त्याच्यानंतर आपण एक इथे स्विच केस वापरणार आहोत. सो मी इथे घेतलं चॉईस नावाचा व्हेरिएबल ठेवला. आता इथे आपण काय करणार आहोत सांगा, युजरला चॉईस देणार आहोत की वेदर त्याला एरिया ऑफ रेक्टँगल फाइंड आउट करायचं आहे की एरिया ऑफ ट्रायंगल फाइंड आउट करायचं. सो इथे आपण स्विच केस वापरणार आहोत. सो आपण एक व्हाईल लूपमध्ये वापरूया. जोपर्यंत आपली एक चॉईस असेल, दोघांपैकी कुठची तरी एक चॉईस असेल, तोपर्यंत आपल्याला हे काय करायचं आहे, लूप एक्झिक्यूट करायचं आहे. सो इथे मी वापरलं व्हाईल 1. सो व्हाईल 1ला मी क्लिअर स्क्रीन देते, म्हणजे जर आता एकदा एरिया ऑफ ट्रायंगल सिलेक्ट केलं असेल आणि नेक्स्ट टाइम मला एरिया ऑफ रेक्टँगल सिलेक्ट करायचं असेल, तर प्रिव्हियस जे काही मी सिलेक्ट केलं असेल ते मला रिमूव्ह करायचं आहे, म्हणून मी इथे काय वापरलं, क्लिअर स्क्रीन वापरलं. ओके. त्याच्यानंतर आपण एक सी आउट युअर चॉईसेस आर असं एक मेसेज दिलं युजरला आणि त्याला आपण इथे एंड देऊया, म्हणजे युजरला कळेल की त्याच्याकडे कुठचे चॉईसेस आहेत. सो परत एक सी आउट स्टेटमेंट देऊया. चॉईस नंबर 1 काय ते युजरला सांगायला पाहिजे. सो \1 and 1 फॉर, मी जरा प्रॉपर करते बघा, फॉर एरिया ऑफ रेक्टँगल. ओके. त्याच्यानंतर आपली दुसरी चॉईस आहे ती म्हणजे \n2 फॉर एरिया ऑफ ट्रायंगल. सो पहिली चॉईस होती रेक्टँगलसाठी आणि म्हणजे जी काही दुसरी चॉईस आहे ती आहे आपल्या ट्रायंगलसाठी. सो मी दोन्ही स्टेटमेंट्स इथे लिहून घेतले आहेत. /n पहिलाच वापरला आहे बघा. ओके. त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, तिसरी चॉईस द्यायला पाहिजे की समजा आपल्याला हे दोन्ही चॉईस नको असतील तर त्याला काहीतरी एक बॅक वे असायला पाहिजे एंटर जाण्यासाठी. सो मी जी काही तिसरी चॉईस आहे ती ठेवते एक्झिटची. सो तिसरी चॉईस काय आहे, एक्झिटची. हा एक मेन्यू ड्रिव्हन प्रोग्राम आहे, तुम्ही हा तुमच्या मायक्रो प्रोजेक्टसाठी यूज करू शकता. ओके. त्याच्यानंतर अजून एक स्टेटमेंट देऊया, सी आउट एंटर युअर चॉईस. आता युजरला फक्त आपण सांगितलं की तुझ्याकडे एवढ्या चॉईसेस आहेत, आता यातली कुठची चॉईस सिलेक्ट करायची हे युजरवर डिपेंड आहे. सो मग त्याने सिलेक्ट केल्यानंतर कंपायलरला कळायला पाहिजे की युजरने काय सिलेक्ट केलं. सो इथे म्हणून एक मेसेज देऊया, एंटर युअर चॉईस, किंवा तुम्ही सिलेक्ट युअर चॉईस असं काहीही म्हणू शकता, पण इथे म्हणूया एंटर युअर चॉईस. ओके. सो युजर जी काही चॉईस एंटर करेल ते आपल्याला चॉईस या व्हेरिएबल आपण घेतलं आहे बघा वरती, इंटिजर चॉईस, म्हणून ते चॉईस या व्हेरिएबलला आपल्याला काय करायचे आहे, स्टोअर करायचे. ओके. त्याच्यानंतर आपण वापरणार आहोत स्विच केस. ओके. ओके. स्विच केस वापरूया. स्विचमध्ये आपण देणार आहोत इथे चॉईस. ओके. स्विच केस पण काय आहे, केस स्टेटमेंट आहे, म्हणजे तुम्हाला एखादा कुठची तरी चॉईस करायची असेल तर आपण स्विच केस हे स्टेटमेंट वापरतो. सो मी पहिल्यांदा लिहिते केस 1.
ओके, केस 1ला काय करायचं आहे तुम्हाला बघा. पहिल्यांदा आपण लिस्ट ऑफ 0ला काय असाइन केला आहे, रेक्टँगल. सो केस 1 जी काय आपली रेक्टँगलची आहे ना, सो इथे आपण पॉइंटर वापरला आहे लिस्ट ऑफ 0. त्याच्यानंतर जेव्हा तुम्ही पॉइंटर व्हेरिएबल यूज करता तर इन्स्टेड ऑफ डॉट ऑपरेटर तुम्हाला ॲरो पॉइंटर यूज करावा लागतो. सो ॲरो पॉइंटर देऊन इथे मी काय केलं आहे, गेट डेटा हे फंक्शन कॉल केलं आहे. सो फंक्शन कॉल करताना तुम्हाला इथे रिटर्न टाईप द्यायची काही गरज नाही. सेम आपण एरिया हे फंक्शन पण काय करूया, कॉल करून घेऊया. इथे लिस्ट ऑफ 0च ठेवायचं आहे, कारण की आपण कोणाला पॉईंट करतो आहे तर तुमच्या रेक्टँगलला पॉईंट करतो आहे. सो इथे आपण एरिया लिहूया. ओके, त्याच्यानंतर इथे मला गेट CH द्यायचं आहे, कारण का तुम्हाला ते आउटपुट काय करायचं आहे, होल्ड करून ठेवायचं आहे. त्याच्यानंतर ही केस मला इथे संपवायची आहे. सो मी इथे ब्रेक हा कीवर्ड वापरते. ओके, सो पहिली केस संपली आहे. सिमिलर वेने आपल्याला काय करायचे आहे, केस 2 लिहायचे आहे. ओके, केस 2 इथे एक मध्ये स्पेस सोडते म्हणजे तुमच्या लक्षात येईल. ओके, केस 2ला आपण काय करणार आहोत, आपल्या रेक्टँगलचा एरिया फाइंड आउट करून झाला आहे. आता आपण फाइंड आउट करणार आहोत ट्रायंगलचा एरिया. सो ट्रायंगलसाठी आपण वापरला होता लिस्ट ऑफ 1. सो अगेन लिस्ट ऑफ 1 ॲरो पॉइंटर गेट डेटा. ओके, सिमिलरली एरियासाठी पण सेम लिहून घेऊया. ओके, आउटपुट होल्ड करायचं आहे ते म्हणून आपण इथे गेट CH लिहूया आणि ब्रेक देऊया. ब्रेक कीवर्ड वापरूया, सेमीकोलन. ओके, आपली केस 2 पण संपली आहे. आता आपण लिहूया केस 3. ओके, केस 3ला काय करायचं आहे, तर आता आपण केस 3ला काय ठेवले, एक्झिट. सो मी इथे डायरेक्टली प्री डिफाईन्ड फंक्शन आहे टर्बो सीचं एक्झिट 0 हे फंक्शन काय करते, कॉल करते सिम्पली. ओके, याला आपण देऊया ब्रेक. ओके, त्याच्यानंतरची केस असणार ती म्हणजे डिफॉल्ट. स्विच स्टेटमेंट जर तुम्ही वापरलं असेल याच्या आधी तर स्विच स्टेटमेंटला डिफॉल्ट केस द्यावी लागते. सो डिफॉल्ट केसला आपण काय देऊया, एक स्टेटमेंट प्रिंट करूया, काउट एंटर व्हॅलिड चॉईस. ओके, इथे काय केलं आहे, एंटर व्हॅलिड चॉईस म्हणून काय दिलं आहे इथे हे केले पाहिजे. सो इथे पण हे काय काय आउटपुट होल्ड व्हायला पाहिजे म्हणून इथे गेट CH दिला आहे. ओके, त्याच्यानंतर आपले 3 कर्ली ब्रॅकेट क्लोज असणार आहे. सो मी हा प्रोग्राम जो काय तो F2 करते. ओके, F2 केल्यानंतर आपण बघूया की एरर्स आहेत का. सो इथे एरर आहे एक 1 एरर, एक्झिट 0 शुड हॅव अ प्रोटोटाईप. ओके, सो एक्झिट 0साठी आपल्याला एक काय प्रोटोटाईपचा एरर म्हणजेच काय सांगा, आपल्याला इथे वरती अजून एक काय करावी लागेल, हेडर फाईल इन्क्लूड करून घ्यावी लागेल. सो ती हेडर फाईल आपल्याला काय करावी लागेल, इन्क्लूड करण्यासाठी. सो एक्झिट 0साठी स्टॅडलिप ही हेडर फाईल इन्क्लूड करावी लागते. तो एरर तुमच्यासाठी ठेवला होता कारण आपण आतापर्यंत फक्त आयोस्ट्रीम आणि कोनिओ हे 2च फंक्शन्स बघितले आहेत. सो इथे एक्झिट 0साठी आपल्याला स्टँडर्ड लायब्ररी डॉट एच stdlib.h ही काय वापरावी लागेल, लायब्ररी हेडर फाईल वापरावी लागेल. ओके, आता आपण एक्झिक्यूट करून बघूया. एरर गेला आहे कारण एक्झिट 0साठी आपण स्टँडर्ड लायब्ररी यूज करतो. ओके, त्याच्यानंतर आपण कंट्रोल F9 करून बघूया. ओके, त्याने आपण जसा मेन्यू प्रिंट केला होता तसा मेन्यू प्रिंट झालेला आहे बघा इथे, की तुम्हाला काय पाहिजे, की तुम्हाला एरिया ऑफ ट्रायंगल पाहिजे, एरिया ऑफ रेक्टँगल पाहिजे. ओके, तर इथे फक्त /n द्यायचं राहिल्यामुळे एक्झिट आणि एंटर एकत्र आलं. सो फर्स्ट थिंग मला एरिया ऑफ ट्रायंगल पाहिजे. सो मी इथे 1 इन्सर्ट करते. सो त्यांनी सांगितलं आहे
की आता आपण बघूया प्रोग्राम आपला लिहून झालेला आहे. सो इथे फक्त पहिल्यांदा आपल्याला मगाशी बघितल्याप्रमाणे इथे स्लॅश इन द्यायला पाहिजे, कारण ते काय होतं इथे येत नाही व्यवस्थित. ओके, त्याच्यानंतर इथे पण एंटर युअर चॉईससाठी पण काय द्यावं लागेल आपल्याला, स्लॅश इन द्यावं लागेल. ओके, त्याच्यानंतर इथे थोडीशी स्पेस सोडूया, म्हणजे एका लाईनमध्ये सगळं दिसतं. ओके, आता मी F2 प्रेस करते. येस. ओके, आता बघूया एरर्स आहेत का. सो एरर्स नाही आहेत. आपण डायरेक्टली कंपाईल करूया. कंपाईल केल्यानंतर बघा एंटर युअर चॉईस खाली आलं. तर पहिल्यांदा मी फर्स्ट चॉईस टाकते. मला काय फाइंड आउट करायचं आहे, एरिया ऑफ रेक्टँगल फाइंड आउट करायचं आहे. सो 1 टाकल्यानंतर त्यांनी मेसेज दिला एंटर द लेंथ अँड ब्रेड्थ ऑफ रेक्टँगल. ओके, सो लेंथ जी काय आहे रेक्टँगलची ती मी देते 3 अँड ब्रेड देते 4. सो एंटर केल्यानंतर आपल्याला डायरेक्टली येते बघा एरिया ऑफ रेक्टँगल इज 12. ओके, आता मला फाइंड आउट करायचं होतं की मला एरिया ऑफ ट्रायंगल फाइंड आउट करायचं आहे. सो एव्हरी टाईम जेव्हा तुम्ही एंटर प्रेस करत होता आपण ब्ल्यू स्क्रीनला येतो, पण याच्यामध्ये आपण व्हाईल लूप वापरलं. व्हाईल 1 म्हणजे एक कंडिशन असेल तोपर्यंत आपल्याला लूपिंगमध्ये राहायचं आहे. तर जेव्हा मी एंटर प्रेस करणार तेव्हा मला परत येईल बघा एंटर युअर चॉईस. आता दिस टाईम मी काय करते, सेकंड ऑप्शन सिलेक्ट करते. ओके, एरिया ऑफ ट्रायंगल. सो ट्रायंगलसाठी आपण इथे काय केलं आहे बघा, बेस अँड हाईट. सो मी अगेन बेस देते 5 आणि हाईट पण देते 5. सो जे काय एरिया ऑफ ट्रायंगल आहे ते काय आहे 12.5 आलं बघा. 5 × 5 25. 25 डिवायडेड बाय 2 आन्सर येतं 12.5. ओके, आता मला या पर्टिक्युलर याच्यातून काय करायचं आहे, बाहेर पडायचं आहे. समजा मी 1 2 3 याच्यापेक्षा कुठची वेगळी चॉईस दिली, तर समजा मी 1 2 3 सोडून 4 ही चॉईस दिला तर मला एक मेसेज येतो एंटर व्हॅलिड चॉईस. ओके, सो तुम्हाला काय करायचे आहे, व्हॅलिड चॉईस एंटर करायचे किंवा तुम्ही तिथे इनव्हॅलिड चॉईस असं आपण करून ठेवूया, म्हणजे जेणेकरून पुढे काही एंटर करायचं नाही आपल्याला. ओके, तुम्ही जेव्हा एंटर कराल तेव्हा परत तुम्हाला आता याच्यातून बाहेर पडायचं असेल तुम्हाला 3 प्रेस करावं लागेल. ते 3 प्रेस केल्यानंतर तुम्ही एक्झिट व्हा. ओके, सो हा होता तुमचा पॉइंटर टू डिराइव्ड ऑब्जेक्ट. होते पॉइंटर टू डिराइव्ड ऑब्जेक्टमध्ये काय केलं आहे बघा, हा प्रोग्राम तुमच्या मायक्रो प्रोजेक्टसाठी बनवला आहे. इथे आपण पॉइंटर ॲरे वापरला आहे. ओके, पॉइंटर ॲरे वापरल्यानंतर सो पॉइंटर ॲरे वापरल्यानंतर आपण काय करणार आहोत, इथे तो कसा यूज करतो आपण डिराइव्ड क्लाससाठी किंवा आपण एक ॲब्स्ट्रॅक्ट क्लास कसा वापरतो ते आपण ह्या प्रोग्राममध्ये बघितलेलं आहे. सो आता आपण मायक्रो प्रोजेक्टसाठी